ऐसी होती है बहिणे, ऐसी होती है। बहीण भावाच्या पवित्र अशा नात्याचा सण आपण या ठिकाणी आज साजरा करत आहोत। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य पटेल सर, माझे सर्व सहकारी, ताई आणि विद्यार्थी मित्रांनो, भावाला बहिणीने राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी ईश्वराकडे मागणं मागायचं असतं आणि बहिणीच्या रक्षणासाठी भावाने कधी धावून जायचं असतं। अशा प्रकारचा विचार आजचा सण आपल्याला या ठिकाणी येऊन जातो। परवाला सुट्टी असल्यामुळे आपण आजच्या शाळेच्या दिवशी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपण या वातावरणाचं, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी या ठिकाणी वर्ग 10वीच्या किंवा 12वीच्या 2-2 मुली वृक्षाला सगळ्यात अगोदर राखी बांधा आणि मग त्यानंतर आपल्या भावांना राखी बांधायला सुरुवात करा। बाकी आम्ही इथं बसलेलोच आहे। आणाचे ताट आहे इथे, चला वृक्षच आमचे मित्र, वृक्षच आमचे सखा। वृक्षच आमचा प्राणवायू। त्या विचाराला प्रेरित होऊन आपण या ठिकाणी वृक्षाला ज्याप्रमाणे आपण राखी बांधत आहोत त्याचप्रमाणे आपल्याला हरी भगवा, हरी वाचवा आणि झाडांना पाणी घाला हा सुद्धा विचार या ठिकाणी रुजवायचा आहे। आणले का? आपलं सगळ्यात महत्वाचं मंदिर आणि देऊळ कोण आहे? शाळा आहे ना। शाळेला, ऑफिसला आपापल्या हा नंतर आहे। हा हेच पटलं, हे पटलं। बर बर असेल
नियमाप्रमाणे उद्यापासून शाळा सुरू होईल. चला सर, आपलं मार्गदर्शन थोडक्यात. नेहमीप्रमाणे कालाबाजाप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण आपल्या शाळेत सुद्धा रक्षाबंधनाचा कार्यक्रम या दिवशी आपण साजरा केलेला आहे. मित्रांनो, एक कार्यक्रम चांगला व्हावा ही एक आपली अपेक्षा असते. आणि खऱ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आज प्रत्येकजण ज्यावेळेस आपला जन्म होतो, आईच्या पोटातून ज्यावेळेस आपला जन्म होतो, तर सगळ्याच गोष्टी आपल्याला आईपासून पहिला गुरु आपला आई असतो. आई आणि बाबा हे दोन जण असे महत्वाचे घटक आहे की आपल्या या सगळ्या जडणघडणामध्ये आणि आपल्या जन्मापासून तर आपल्या वयोवृद्धापर्यंत जे आपण जशी वागणूक ठेवतो, जे आपण समाजामध्ये ठेवतो, इतर ठिकाणी ठेवतो, कौटुंबिक ठेवतो, आई वडिलांच्या प्रती ठेवतो, गुरूंच्या प्रती ठेवतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपले खरे मास्टर म्हणजे पहिले आई होते. बरोबर आहे. आज आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे जर विचार केला तर प्रत्येक सजीव आहे, जीव आहे, मनुष्य आहे, प्राणी आहे, देव आहे, सृष्टी आहे, सगळ्यांची पूजा करतो आपण. पूजा करायचा हेतू त्याच्या पाठीमागे फक्त एकच असतो की आपल्याला दीर्घायुष्य मिळो. वडाच्या झाडाची आपण पूजा करतो, पिंपळाच्या झाडाची का करतो? कारण दीर्घायुष्य झाडं असतात, माणसांना प्राणवायू देतात. आपण परमेश्वराला ज्यावेळेस आपण वडाची पूजा करतो तर आपण हेच म्हणतो की ईश्वरा असं दीर्घायुष्य आम्हाला सुद्धा लाभो. तर आजच्या या कालावधीमध्ये मला तरी असं वाटतं की प्रत्येकाची भावाची बहीण ही झाशीच्या राणीप्रमाणे असली पाहिजे. आणि प्रत्येकाची बहिणीचा जो भाऊ आहे तो छत्रपती शिवाजी महाराज सारखा असला पाहिजे. कधीही त्या काळामध्ये कोणताही तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांचील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची बांधियाळी अनवरत भूमंडळी भेट तुया भूता करूनचे आरवा चेतना चिंता बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो
वरे ज्ञान सुखिया